एखाद्या शिक्षकांनी आपल्या एखाद्या विद्यार्थ्याच्या लहानपणातला एखादा प्रसंग कौतुकाने सांगावा आणि त्यांना या विद्यार्थ्याचा अभिमान वाटावा, ही त्या शिक्षकांच्याही दृष्टीने धन्यतेची गोष्ट आहे आणि त्या विद्यार्थ्याच्याही दृष्टीने धन्यतेची गोष्ट आहे. असा दुर्लभ योग परमपूजनीय डॉक्टरांच्या आयुष्यात आला. नमस्कार. आयुष्यांवर ऐकू काही या यूट्यूब चॅनलवर मी आपलं स्वागत करतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक तथा प्रथम सरसंघ चालक परमपूजनीय डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांच्या जीवनचरित्रातल्या महत्त्वाच्या घटना प्रसंगांचा वेध आपण घेतो आहोत आणि त्यातून आपण काय बोध घेऊ शकतो त्याचा शोधही घेतो आहोत. तर आता डॉक्टरांच्या लहानपणातला एक मजेशीर प्रसंग बघूया आणि या मजेशीर प्रसंगातून त्यांची आणि त्यांच्या मित्रांची देशभक्ती कशी व्यक्त होते तेही आपण बघूया. डॉक्टर शाळेत असताना त्यांच्यावर आणि त्यांच्या मित्रांवर स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्राचा विलक्षण प्रभाव होता. तर त्या काळात नागपूरला सीताबर्डीच्या किल्ल्यावर त्यांना ब्रिटिशांचा युनियन जॅक फडकताना दिसायचा. तेव्हा हा युनियन जॅक आपण इथून काढला आणि या किल्ल्यावर भगवा झेंडा लावला की हा किल्ला सर होईल असं त्यांना आणि त्यांच्या सवंगड्यांना वाटत असे, कारण ते सगळे लहान होते त्यावेळेला. मग आता हे काम करायचं कसं, कारण त्या किल्ल्यावर तर पहारा असायचा. तर त्यांनी कल्पकपणे अशी योजना आखली की आपल्या घरापासून या किल्ल्यापर्यंत भुयार खणत न्यायचं आणि या भुयारी रस्त्याने किल्ल्यावरती प्रवेश करून तिथे आपला भगवा ध्वज फडकवायचा. तर त्या काळात केशवराव आणि ही सगळी मंडळी श्री वझे गुरुजी नावाच्या त्यांच्या एका शिक्षकांकडे अभ्यासासाठी म्हणून जात असत आणि तिथे त्यांना अभ्यासाला एक खोली दिलेली होती. तर या खोलीचं दार बंद करून थोरा मोठ्यांचं लक्ष नाही असं बघून यांनी तिथे खणायला सुरुवात केली. पण 2-3 दिवसातच, म्हणजे भुयार तयार करण्याच्या हेतूने, परंतु 2-3 दिवसातच श्री वझे गुरुजींना असं लक्षात आलं की मुलांच्या अभ्यासाच्या खोलीचं दार सतत बंद असतं. तर ते का याचा शोध घेण्यासाठी एकदा ते तिथे आले. त्यांनी दार वाजवलं, मुलांनी दार उघडलं आणि गुरुजी खोलीत बघतात तर एका बाजूला खड्डा खणलेला दिसला आणि दुसऱ्या बाजूला त्यांना मातीचा ढिगारा दिसला. हा काय प्रकार आहे असं त्यांनी मुलांना विचारलं आणि मुलांनी प्रामाणिकपणे आणि निरागसपणे आपला खरा हेतू सांगून टाकला, कारण आता गुरुजी आपल्याला मार देतील अशी भीती त्यांना वाटली. तर त्यावेळेला पालक या नात्याने या नसत्या फंदात पडू नका असा सल्ला श्री वझे गुरुजींनी त्यांना दिला. पण या बाल प्रयत्नांमागचा उदात्त देशभक्तीचा हेतू लक्षात आल्यानंतर श्री वझे गुरुजींना धन्यता वाटल्या वाचून मात्र राहिली नाही आणि पुढे केशवराव जेव्हा वैद्यकीच्या उच्च शिक्षणासाठी म्हणून कलकत्त्याला गेले त्यावेळेला श्री वझे गुरुजी त्यांच्या बालपणातला हा मजेशीर प्रसंग मोठ्या कौतुकाने आणि अभिमानाने इतरांना सांगत असत. तेव्हा या प्रसंगातून कोणकोणते डॉक्टरांचे गुण आपल्याला लक्षात येतात. तर पहिलं म्हणजे कृतिशीलता, की परिस्थिती बदलण्यासाठी त्यांना आणि त्यांच्या सवंगड्यांना जे सुचलं ते त्यांनी करण्याचा प्रयत्न केला. ते किती व्यवहार्य होतं हा भाग वेगळा. दुसरी गोष्ट म्हणजे कल्पकता, की हे कसं करायचं त्याची योजना त्यांनी आखली आणि कल्पकतेने ते करायचा प्रयत्न एक आपल्या त्या लहान मुलांच्या बुद्धीप्रमाणे जसं शक्य आहे तसं त्यांनी तो प्रयत्न केला. याशिवाय साहस, आणि ते साहस सुद्धा वेड साहस नाही, तर ते खोलीचं दार बंद करून भुयार खणणं, ते साहस करताना सुद्धा आवश्यक ती जी गुप्तता पाळणं गरजेची होती, ती गुप्तता पाळणं, खबरदारी एखाद्या मोहिमेत जी पाळणं गरजेचे असतं ती त्यांनी पाळली. आणि
याच्यात नेतृत्व क्षमता सुद्धा डॉक्टरांची दिसते की ह्या सगळ्या मुलांना हे सगळं करायला त्यांनी कन्व्हिन्स केलं, एका विचारांनी प्रभावित केलं आणि आपल्या नेतृत्वाखाली ते सगळं त्यांना करायला प्रोत्साहित केलं. म्हणजे नेतृत्व गुण डॉक्टरांचा अल्पवयात बालवयात दिसतो. पण हे सगळं करताना त्याच्या मागचा हेतू असा छोटा नव्हता किंवा स्वार्थी नव्हता, तर त्यामागे उदात्त देशभक्तीची प्रेरणा भावना होती. हे सगळ्यात महत्वाचं. आणि त्याही पेक्षा पुढे जेव्हा वझे गुरुजी खोलीमध्ये आले आणि त्यांनी मुलांना पृच्छा केली, विचारणा केली की हे काय सुरू आहे, तेव्हा शिक्षकांसमोर खोटं न बोलता किंवा उडवाउडवीची उत्तरं न देता जे आहे ते सांगून टाकण्याचा निरागसपणा आणि प्रामाणिकपणा हा सुद्धा बालवयातल्या केशवरावांचा गुण आणि त्यांच्या सवंगड्यांचा गुण आपल्याला भावल्याशिवाय राहत नाही. तेव्हा इथे आपण ह्या गुणांचं चिंतन करूया आणि येत्या पुढच्या भागांमध्ये सुद्धा केशवरावांच्या आणखीन काही गुणांचं चिंतन करत ही मालिका पुढे नेऊया असं सांगतो आणि आता इथे थांबतो. धन्यवाद.